झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर उत्तर देण्यासाठी सरकारला 15 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून देण्याची सरकारची मागणी नागपूर खंडपीठाकडून मान्य. मार्कडवाडीतील 100 ते 200 ग्रामस्थांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल. प्रशासनाचे आदेश डावलून फेर मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल. मार्कडवाडीच्या ग्रामस्थांना काँग्रेसचा सलाम. मार्कडवाडीत पेटलेली ठिणगी उद्या वणवा होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया. दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात काँग्रेस शिष्टमंडळ आणि निवडणूक आयोगात बैठक. काँग्रेसकडून मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप. नाना पटोले, अभिषेक मनू सिंघवींची हजेरी. संध्याकाळी 5 नंतर मतदान वाढल्याचा आरोप केतन पाटकांनी खोडून काढला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग जानेवारीत मोकळा होणार का, याकडे लक्ष. 22 जानेवारीला निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी. ओबीसी आरक्षण प्रश्नामुळे निवडणुकांना दिली होती स्थगिती. गिरगावमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांकडून व्यापाऱ्याला चोप. व्यापाऱ्याकडून महिलेला मारवाडीत बोलण्याचा आग्रह. मारवाडीत बोला असं व्यापाऱ्याने सांगितल्याचा महिलेचा आरोप. मुंबई में बीजेपी आया, मारवाडी में बात करो. व्यापाऱ्याची मगरुरी. मनसेकडून चोप मिळाल्यानंतर व्यापाऱ्याला जाग. गलती होई म्हणत व्यापाऱ्याने मराठी महिलेची माफी मागितली. व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर मंगलप्रभात लोढांचं ट्विट. मराठीत न बोलता ठराविक भाषेची सक्ती करणं चुकीचं. भाजपचं नाव घेऊन असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. लोढांची स्पष्टोक्ती. बँकेच्या कर्मचाऱ्यांना मराठी आलंच पाहिजे. उल्हासनगरात बँक ऑफ महाराष्ट्राला मनसेचा इशारा. तर मनसेकडून कर्मचाऱ्यांना ग्राहकांशी सौजन्याने वागण्याचंही आवाहन. नवी मुंबई एपीएमसीमध्ये महिलांची वादावादी. व्यापाऱ्याने एकच माल दोघांना विकल्यानं वाद. कांदा खरेदीसाठी आलेल्या महिलांमध्ये वाद. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, लातूरसह धाराशिवला 4 ते 7 डिसेंबर दरम्यान पावसाचा येलो अलर्ट जारी. वाशिम जिल्ह्यात सकाळी अवकाळी पाऊस. रिसोड, मालेगाव आणि वाशिम तालुक्यात अवकाळी पाऊस कोसळला. जालना जिल्ह्यात अनेक भागात पावसाची रिमझिम. अचानक आलेल्या पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. नांदेड जिल्ह्यातील काही भागात सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाची हजेरी. रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.